अपक्ष आमदार नरसिंह किल्लेदार यांचा करोडोंचा घोटाळा उघड। पेपरमध्ये छापून आलेल्या सगळ्या बातम्या खऱ्या असतात असं कोणी सांगितलं तुम्हाला? हो ना, तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे। काय झालं असेल ना, सगळ्या पेपरवाल्यांनी मिळून एक मीटिंग केली असेल आणि त्यात त्यांनी असं ठरवलं असेल की नरसिंह किल्लेदारांच्या बदनामीची मोहीम उघडायची। पण फक्त पेपरवाल्यांना सांगून कसं काय होईल? त्यासाठी चॅनलवाल्यांना पण सांगितलं पाहिजे आणि मग दोघांनी एकत्र येऊन भाऊजींच्या विरोधात काही खोटे पुरावे तयार केले आणि मग बातमी छापली, असं म्हणायचंय ना तुला? मला काहीही म्हणायचं नाहीये, जे काही आहे ना ते सिद्ध होईलच। तुला असं म्हणायचंय का की जे काही सिद्ध होणार आहे ते कोर्टात सिद्ध होणार आहे? तर असं नाहीये, हे सगळं ना सामान्य माणसांसाठी असतं। भाऊजींसाठी काय, भाऊजी खूप मोठे राजकारणी आहेत। आपण घातलेला घाव किल्लेदारांच्या चांगलाच वर्मी बसलाय नाही? घाव वर्मी बसलाय रे, पण झालेली जखम चेहऱ्यावर दाखवेल तो नरसिंह किल्लेदार कसला। पण दादा आता काय बाकी राहिलंय? मीडियाने तर अख्खं प्रकरण उचलून धरलंय। असे या खिंडीतून बाहेर पडायची सगळी धडपड नरसिंह मामा करणार। धडपड तर जोरात सुरू झाली। वाकणीसांना सांगून त्यांच्यावर दडपण आणलं जातंय। अब्रू नुकसानीचा दावा ठोकू असं सांगितलं जातं। काही जण याला घाबरतायत तर काही जण घाबरून आपल्याकडे आहेत। दिनेश, आग तर आपण लावली, पण ती सतत पेटती राहील याची काळजी घेतली पाहिजे। महाराष्ट्राचं राहू दे, पण रमावती मतदारसंघ सतत पेटता राहिला पाहिजे। मी काही काळजी करू, आपल्या कार्यकर्त्यांनी बॅनर सुद्धा तयार केले। दादा एक मिनिट। हॅलो, हा बोला। ठीक आहे, मी तुमचा निरोप देतो। नाही, त्यांचा नकार येईल असं मला नाही वाटत। हो काय बाबा, आता कोणाला शब्द दिलास माझ्या वतीनं? वाकणीसांचा फोन होता, नरसिंह किल्लेदारांनी तुम्हाला भेटायला बोलवलं। काय इतका अस्वस्थ आहेस बाळा? काय करू आता बाई, संकट चारी बाजूनच चालून आलेत माझ्यावर। ही काय पहिलीच वेळ आहे आपल्यावर संकट यायची? कुठलंही संकट आलं तरी आपल्याला तोंड द्यायचंय त्याला। हातेबाई, पण आधीची संकट आणि यावेळची संकट यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। तुझा अंदाज खरा ठरला, या सगळ्या मागे तो विक्रांत महाडिकच आहे। फार पद्धतशीर पद्धतीनं त्यानं मला फसवलं यात। तू काय करायचं ठरवलंयस? काही करण्यासाठी वेळच ठेवला नाही त्यानं माझ्याकडे, म्हणून त्याला उद्या घरीच बोलावून घेतलंय। समोरासमोर बसवून काय तो सोक्ष मोक्ष लावून टाकणार आहे मी। हा चांगला निर्णय घेतलास, पण मला खात्री आहे या सगळ्यात तू बाहेर पडशील बघ। वामन, तू रमावतीला गेला होतास, काय परिस्थिती आहे तिथे? खूप काम करावं लागणार आहे, खरंच खूप काम करावं लागणार आहे। पण तेव्हा काम समजून घेण्यातच इतका वेळ गेला की तुला काय वाटतं काय करता येण्यासारखं आहे? मी स्वतः सगळी डॉक्युमेंट्स चेक करतोय। जेवढ्या कमीत कमी दिवसात ऑडिट पूर्ण करून घेता येईल तेवढं करा असं सांगितलंय। पोलिसांशी काही बोलणं झालं तुझं? नाही, ते सगळं आडारकरच बघतायत। म्हणजे मी त्यांना म्हणालो मी काही बोलू का, लक्ष घालू का? ते म्हणाले नको, अजून तशी गरज नाहीये। म्हणजे मी बोलावं अशी गरज नाहीये। अर्थात एक गोष्ट बरी आहे, पोलीस अजून बँकेपर्यंत आलेले नाही आहेत, त्यामुळे हे प्रकरण कदाचित इतकं गंभीर नसावं। तरी नको लक्ष घालूच त्याच्यात। बस। अरे हो दादा, मी आज तिकडनं येता येता ऐकलं की त्या माईसाहेब थोरात तुझ्या प्रकरणात लक्ष घालतायत म्हणे। बरोबर ऐकलंयस वामन, दुष्काळात 13वा महिना असतो म्हणतात ना, तसं झालंय काहीच। माझ्यावर कडक कारवाई करा आणि सगळ्या प्रकरणांची कसून चौकशी करा यासाठी उपोषणाला बसणार आहेत म्हणे माईसाहेब।